तर नमस्कार मित्रांनो, तुमचा सगळ्यांचा थेट आमच्या या मळ्यात स्वागत. आणि आता मी घेऊन येलो आहे घराकडनं ही गोवरी. आणि आता जड झाली त्यामुळे आता मी काय वाटेत व्हिडिओ केले नाही, डायरेक्ट काही मळीतच दिलं आहे. तर आपली सगळी तयारी झालेली आहे. भारे आणि वरंडी आहेच आणि हय पतेरी पण बघा. आणि आता हय गोवरी आणूची बाकी आहे. तर असे 2-3 खेपे आणलं आहे की गोवरीचा पण काम होईल. तर आता पाऊस लवकरच पडत तर पहिला काम आपल्या ह्या भाजळीचं करूचं असता. त्याच्यानंतर तरव पेरणार. तुमका मी दाखवतो आहे शेतीची मशागत कशा प्रकारे केली जाते. चला आता आपण बघूया. तर आता बघा इकडे बऱ्यापैकी यांनी कवाळ वगैरे लावला नाही. तर हे सकाळीच येतात, यांचं काम भारी असता. आता भाजा सुरुवात झालेली आहे. तर ह्यांचं नाव असा महादेव खांडेकर. तर आता हे रिटायर होणार इकडे शेतीची कामं करतात. जिल्हाधिकारी शिपाई म्हणून होते. हां, जिल्हाधिकारी शिपाईमध्ये होते आणि आता इकडे शेती करतात. आता रिटायर झाले की आता शेती करू लागले. असं काय तर किती वर्ष शेती करतात हो? शेती किती वर्ष करतात? शेती 25 वर्ष. 25 वर्ष शेती करतात ते. रिटायर जरी कामावर असले तरी पण ते इकडे शनिवार रविवार सुट्टीच्या दरम्यान येऊन पण शेती करायचे. आणि आता त्यांना शेतीची आवड आहे बऱ्यापैकी. त्यांचे बैल वगैरे होत. आणि आता पहिली गोवरी टाकला आणि त्याच्यावर कवाळ लावला नाही. आणि आता वर गवात हातरतात आणि त्याच्यानंतर ही पतेरी, त्याच्यानंतर उकरड, असे सगळे स्टेप बाय स्टेप सगळं करूच लागता. आणि मी आता सध्या आणल्या गोवरी, अजून आमची गोवरी आणूची आहे. बघा आता मी तुमका इकडे जाते प्रितेशाकडे. प्रितेश पण इकडे इलो बऱ्यापैकी झाला. हे बाकी उरले 2 भारे, ते काहीतरी नेऊचे असतील आणि एक वरंडा. आता तुमका मळ्यात सगळी माणसात दिसतील. पावसात तर भरपूरच दिसतील. आता मी इकडे येईल, प्रितेश इकडे काम करता. तर बघूया प्रितेश काय करता काम. खरोखरच काम करता. ह्यो तर शेवटच्या टप्प्यात गेलो. बहुतेक आगच लावून जाणार, संध्याकाळी आग लावणार म्हणता. तर काल फणस भाजणार ह्योच तो प्रितेश. आता काय तो काही मोबाईल समोर येत नाही, कामात बिझी आहे. नाही तो व्यस्त. चला आता मम्मी जातोय पुढे. काम करू दे, ऊन लागता म्हणता. त्या आधी काम करतो, घरात जातोय. हय बघा बैल पण हिले होत. उदय पारकर यांचा ह्यो बैल आणि तो अंकुश शिंदे त्यांचा तो बैल. ते आता सध्या एकत्र आहोत. आणि पाऊस जर पडलो चारो खाला की इकडे तिकडे एकामेकाच्या अंगात धावत राहणार. आता कसं असे राहणार नाही ते. आता शांत आहोत, नंतर ते पावसात पिसाळतात. हे बघा आता गपचूप करता. आणि आता इकडे पण तयारी जोरात चालू आहे. हे पण पत्तेरी जात येतात. बऱ्यापैकी झाला यांचा पण काम. त्याला पटापट. तर हे बघा यांचं पूर्ण हे वातर मोठं आहे. तर याच्यात किती किलो भात पेरणार? किती किलो? 3 किलो भात पेरणार. आणि नंतर मग त्या तिकडच्या भांड्यांना लावणार. तर हे पतेरी भरतात होत. हे बघा भात लावून झाला, त्याची पतेरीवर उतरायची. पतेरी पण भरपूर गोळा करून ठेवला नाही.
संध्याकाळी आग लावणार. तर बघा इकडे अजून सगळ्यांचा मटेरियल हा प्रत्येकाचे 2-2 वाफे असतात. भांगे आमच्याकडे भांगे म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात तुम्ही कमेंट करून सांगा. आणि आता लवकरच या व्हाळात पण पाणी होईल, मासे चढतील इकडे, मजा येता मासे पकडू. या महिन्यात गेल्या वर्षी 15 तारखेला खवळे चढले होते, 15 मे. लवकर पाऊस पडला होता. तर ह्या वर्षी कधी चढतात काय माहिती. मी चाललोय परत, माझी एक खेपा गोरी घेऊन येऊची हा. परत जातोय आता घराकडे, परत येऊचा मळ्याचा. आता मी इकडे घराकडे तर आहे ना, मला गोरी घेऊन जायची हा मळ्यात. एकाच पटक्यात 2 नेलं होतं पण जड झाली, आता एकच घेऊन जात आहे. तर बघा ही सगळी बऱ्यापैकी गोरी घेऊन जायची हा, 2 वातरत. बघा एवढी मोठं हा, आणि बऱ्यापैकी अजून 7-8 पिशवी भरतील होय, तेवढं घेऊन जाणार. मग काय आपला काम झाला असं म्हणू काय हरकत नाही हा. तर म्हणतो भरलेलो हा, किंवा घेऊन जातोय मळ्यात. तर आता बघा सकाळपासून गौरी आणत होतोय आणि आता संध्याकाळ झाले, 5 वाजले. आता गोरी बऱ्यापैकी झाली आहे पसरून. आता भारे सोडायचे आणि वर कवाळ लावायचा. भारे भरपूर आहेत, वरंडी पण भरपूर आहेत, गोरी पण भरपूर आहे. सकाळपासून आणता हो, आजूबाजू पण सगळी माणसं आहोत, ते लांब लांब आहोत. आपापला काम करतो, त्या पाय मी पण काम करतोय थोडासा. तो सकाळपासून एवढं ढीग घातलंय गोळ्याचं. तर कवाळ लावतोय, त्याच्यानंतर वरती गव्हात. आणि आता अशा पद्धतीने कवाळ लावूचं लागतं. तर आता ह्या बघा बऱ्यापैकी कवाळ मी लावलंय होय. आणि आता त्याच्यानंतर याच्यावर गव्हात टाकणार, आणि त्याच्यानंतर पतेरी पण जवळचा, त्यामुळे काही टेन्शन नाही. आता वातर होईल बऱ्यापैकी पटापट. उद्या आग लावणार, पूर्ण झाल्यावर मी दाखवतोय. हे बघा असं कवाळ लावू हवा पूर्ण तिकडे असं. चला आता मी जाते घराकडे, पाणी आहे त्या तिकडे पाणी भरूचा. आता उद्या तुम्हाला दाखवते पुढचा. चला जाऊया. आणि आता तुम्ही बघू शकता मळ्यातला दुसरा दिवस. तर आता मी इलंय होय, आणि हाय बघा वातर बऱ्यापैकी झालो हा, फक्त आग लावची बाकी आहे. बाकीचे आगी लावला नाही अजून, नेमके जणांची फक्त आगी लावायची बाकी आहेत. आम्ही पण एका वातराक आग लावला, मग दाखवतोय. सुरुवात केलं होतं त्या वातराक. चला इकडे बघा, सगळा काळा काळा दिसता मध्ये मध्ये. या आम्ही पण आग लावायची एक बाकी या. तर हे बघा आग लावून झाली याची. आता मसाव गोळा करणार. अशा प्रकारे भांग बांधलं जाता. बांध वगैरे सगळं भाजून घेतल्याने जेणेकरून जास्त रान येणार नाही. त्यामुळे इकडे पण बाबल्याचा लिंबू हा, या बघा फिरता आजा मळ्यात.